आयुष्यात बरीच संकटं आली, पण त्या कधीच थांबल्या नाहीत. 2 वर्षांच्या असताना पोलिओ झाला. लग्नानंतर हुंड्यासाठीचा छळ सहन करावा लागला. 2 मुलींना घेऊन घराबाहेर पडावं लागलं. दुसऱ्यांच्या घरी भांडी घासावी लागली. पण या प्रत्येक संकटावर मात करत भारतासाठी सुवर्ण इतिहास घडवला. ही कहाणी आहे कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या शर्मिला धनखर यांची. यांच्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. शर्मिला यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणातील रेवाडी येथे झाला. 2 वर्षांच्या असताना त्यांना पोलिओचे निदान झाले. त्यातच त्यांचा डावा पाय बाधित झाला. शर्मिला यांचा संघर्ष इथेच थांबला नाही. त्यांचं 18व्या वर्षी लग्न झालं, पण सुखी संसाराऐवजी त्यांच्या वाट्याला आला हुंड्यासाठीचा छळ, घरगुती हिंसाचार आणि अपमान. शर्मिला यांच्या पतीने 2 लहान मुलींसह त्यांना घराबाहेर काढलं. डोक्यावर छप्पर नव्हतं, हातात पैसा नव्हता, पण मुलींचं भविष्य घडवायचं होतं. त्यासाठी त्यांनी दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासली, घरकाम केलं आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला झुंज दिली. अनेक जण अशा परिस्थितीत हार मानतात, पण शर्मिला यांनी संकटाचा सामना केला. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात अजित सिंग यांची एंट्री झाली. अजित सिंग यांनी शर्मिला यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास दिला. याच काळात शर्मिला यांनी आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 34व्या वर्षी शर्मिला यांनी पॅरा ॲथलेटिक्स विश्वात प्रवेश केला. नवी सुरुवात, नवे स्वप्न आणि देशासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द. कठोर मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आणि मग तो सुवर्ण क्षण आला. कॉमनवेल्थ गेम्स मधील महिलांच्या F57 गोळाफेक स्पर्धेत कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, घाना आणि वेल्सच्या बलाढ्य प्रतिस्पर्धींना मागे टाकत शर्मिला यांनी 9.81 मीटर गोळाफेक करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. भांडी घासणाऱ्या हातांनी आज भारतासाठी सुवर्णपदक उचललं. हुंड्यासाठी अपमान सहन करणाऱ्या महिलेनं आज संपूर्ण देशाची मान उंचावली. आणि 2 मुलींना जगवण्यासाठीचा संघर्ष करणारी आई आज लाखो महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. शर्मिला यांची ही कहाणी सांगते की परिस्थिती माणसाला हरवत नाही, हार मानण्याचा निर्णय हरवतो. जिद्द असेल, मेहनतीवर विश्वास असेल आणि स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत असेल तर घरकाम करणारी एक सामान्य महिला देशासाठी सुवर्ण पदक जिंकणारी चॅम्पियनही बनू शकते. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.